दाबा की बटन मोबाईलचं ही मेगा गाडगेची एक झक्कास लावणी आपण सध्या पाहतोय. पोपट चित्रपटातली ही लावणी आहे, पण ही लावणी गायली आहे कोणी, तर ती गायिका आज आपल्यासोबत आहे, मैथिली. काय सांगशील या लावणीबद्दल? पहिलं म्हणजे ही लावणी पूर्णतः अर्बन बनलेली आहे. जसं सध्या आपण ऐकतोय की मुन्नी बदनाम, त्याच्यामध्ये जे मॉडर्न वर्ड्स येत आहेत, इंग्लिश शब्द येत आहेत, तशी ही लावणी तुला गायला मिळाली, तर काय सांगशील त्या लावणीबद्दल? मस्त आहे लावणी. मुळात त्याचे शब्द वेगळे आहेत. म्हणजे ह्या लावणीत वेगळं काय तर त्याचे शब्द आहेत. कारण खूप पूर्वीपासून लावण्या बनवत आलेल्या आहेत आणि त्या तितक्याच दिग्गज कलाकारांनी गायलेल्या आहेत. पण प्रत्येक लावणीचं स्वतःचं असं काहीतरी वैशिष्ट्य असतं. ह्याची चाल वेगळी आहे, पण याचे शब्द फार वेगळे आहेत. म्हणजे ते आत्ताच्या जनरेशनला अगदीच आवडतील. किंवा रोजचे शब्द म्हणतो, रोजच्या वस्तू आपण ज्या वापरतो, मग मोबाईलवरनं केलेली ही लावणी आहे. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं की ही विश्वजितनी लिहिलेली आहे. अविनाश विश्वजितपैकी विश्वजित जोशींनी लिहिलेली लावणी आहे. आणि ज्यावेळेला त्यांनी लावणी लिहिली, मला शब्द ऐकवले, त्यावेळेला मला जरा हटके वाटलं. म्हटलं मला स्क्रॅच का होईना, मला आधी गायचं आहे हे. आम्ही स्क्रॅच केली, ती आवडली, सगळ्यांना आवडली. त्यावेळेला मला ॲब्सोल्युटली असं वाटलं नव्हतं की ह्याची फायनल मी गाईन म्हणून. पण ते लकीली माझ्याकडे आली फायनल गायला. त्यामुळे आणि ही गाणी मेघा घाटगे जी आत्ताची सध्याची आघाडीची नर्तिका आहे आणि ती ॲक्च्युली लावणी कल्चरमधून आहे आणि तिने ही लावणी सादर केली आहे. तुला काय वाटलं की तिने किती न्याय दिला या लावणीला? मेघा लावणी म्हणजे याचं उत्तर कडक. मेघाचे एक्सप्रेशन्स कडक असतात. मेघा अप्रतिम अदा करते. म्हणजे मी तिचे काही परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत, काही फिल्म्समधले तिचे गाणी पाहिलेली आहेत. उत्तम करते ती. त्यामुळे मला तिच्यासाठी गायचं आहे. त्यामुळे मला तितके श्रम घ्यायला लागले होते. कारण तितकी एक्सप्रेशन्स मला देता आली पाहिजेत, त्याच्या जागा शोधल्या पाहिजेत. त्या जागा शोधायला मला विश्वजितनी मदत केली. त्यांनी मला सांगितलं की मला असं पाहिजे, मला इथे हे असं पाहिजे. त्यामुळे मला ते थोडं सोपं गेलं. आणि बाकी हरकती ज्या लावणीमध्ये आहेत त्या त्याला तशाच हव्या होत्या आणि त्या मला पहिल्यापासूनच आम्ही त्या तशा वर्क केलेल्या होत्या. त्यामुळे ते गाताना अजूनच छान वाटलं. आणि हरकतीवरून एक आठवलं की लावणीमधल्या हरकती म्हणजे अफलातून असतात. तुम्ही खूप एन्जॉय करता, गाणारा एन्जॉय करतो आणि ऐकणाराही एन्जॉय करतो. त्याच्यातल्या तुझ्या आवडीच्या हरकती कुठल्या होत्या? जरा दाबा की बटन मोबाईलचं, बोला दाजी माझ्याशी प्रेमाचं. जरा दाबा की बटन मोबाईलचं, बोला दाजी. हा त्यामध्ये आम्ही शोधून काढलेला एक वेगळेपणा होता. ना 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 ना, तो तेवढ्यात तो स्पीडनी तेवढी ती आली पाहिजे वगैरे. पण ते त्यावेळेला गाताना खूप धमाल आली. स्टुडिओत ते सगळं वेगळं वातावरण असतं खूप. आणि कधीकधी गाणी गाताना म्हणजे खास करून लावणी गाताना गायिका स्वतःचे चेंजेस त्याच्यामध्ये आणते, म्हणजे ते स्पॉन्टेनियसली होतात. तर असे तुझ्यातर्फे कुठचे चेंजेस झाले या लावणीमध्ये? हा एक माझ्याकडनं वर्क केलेला होता. नंतर काही काही एक्सप्रेशन्स माझ्याकडनं वर्क केलेली होती. तुमचा आवाज कोणी नाही पडला, असं कसं मला होई सरला. तुमचा आवाज कोणी नाही पडला, असं कसं मला होई सरला. हा डिफरन्स मी त्यातला शोधला. म्हणजे एकदा ती तक्रार करते आणि एकदा जाब विचारते की असं कसं मला विचारलं, असं कसं मला विचारलं. हा एक मी काढलेला त्यातला एक वेगळं एक्सप्रेशन होतं. नक्कीच लावणी गाताना एक उत्तम अभिनेत्री असावं लागतं हे तुझ्यावरून आम्हाला कळतं आहे. थँक्यू. इनफॅक्ट मी केलेल्या काही कामाचा मला ह्यात खूप उपयोग झाला. नुसतं गाण्याशी रिलेटेड नाही आहे. मी पुण्यामध्ये भरतनाट्य मंदिरच्या काही संगीत नाटकांमध्ये कामं केलेली आहेत. नाटकात इथे मुंबईमध्ये मी सही रे सही या नाटकाचे 1000 प्रयोग केले. त्यामुळे त्या सगळ्या अभिनयाचा, त्या संस्कारांचा मला इकडे उपयोग होतो. कारण शेवटी गाणं हे आपल्याला भिडलं पाहिजे, एक्सप्रेशन त्यातनं आली पाहिजेत, ती पोचली पाहिजेत दुसऱ्यापर्यंत. त्यामुळे मी तो करायचा प्रयत्न करत असते. नक्कीच खूप छान झाली आहे लावणी आणि तुला ऑल दी बेस्ट. आणि आम्हाला ही लावणी आणखी ऐकायला आवडते. जितक्यांदा जास्त ऐकतोय तितक्यांदा. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.